पक्षप्रमुखांचा निर्णय म्हणजे राजकीय पक्षाची इच्छा नाही असं कसं? हा प्रश्न विचारला आहे उद्धव ठाकरे गटाचे ज्येष्ठ विधिज्ञ कपिल सिब्बल यांनी। गेल्या काही दिवसांपासून शिवसेना पक्ष आणि चिन्ह याबाबत सर्वोच्च न्यायालयात युक्तिवाद सुरू आहे। काही सुनावण्या पार पडल्यानंतर काल पुन्हा एकदा शिवसेना पक्ष आणि चिन्हाबद्दल सविस्तर युक्तिवाद झाला। गेल्या काही काळापासून महाराष्ट्राच्या राजकारणात जे अभूतपूर्व बदल घडले, ज्या सत्ता संघर्षाने संपूर्ण देशाचे लक्ष वेधले, त्या प्रकरणाची सुनावणी आता सर्वोच्च न्यायालयात अत्यंत निर्णायक टप्प्यावर पोहोचली आहे। या कायदेशीर आणि राजकीय लढाईत ठाकरे गटातर्फे बाजू मांडताना कपिल सिब्बल यांनी एका अत्यंत मूलभूत प्रश्नावर बोट ठेवलं आहे। सिब्बल म्हणाले की जर एका पक्षाच्या सर्वोच्च नेत्याच्या किंवा पक्षप्रमुखांच्या निर्णयालाच राजकीय पक्षाची इच्छा मानले गेले नाही, तर मग नेमकी पक्षाची इच्छा कोणाला म्हणायचं? विधिमंडळ पक्ष म्हणजे याला राजकीय पक्ष म्हणायचं का? आमदारांनी पक्षात फूट पाडल्यावर आमचाच खरा पक्ष असं कसं काय म्हणू शकतात? न्यायालयात नक्की काय घडलं जाणून घेणार आहोत या व्हिडिओच्या माध्यमातून। नमस्कार, मी मृदुला आणि तुम्ही पाहत आहे थोडक्यात। कोणताही राजकीय पक्ष कसा चालतो हे समजून घेण्यासाठी आपल्याला त्याच्या संरचनेकडे पाहावं लागेल। एक राजकीय पक्ष म्हणजे केवळ निवडणुकीत निवडून आलेले आमदार किंवा खासदार नव्हते। राजकीय पक्ष म्हणजे तळागाळातील लाखो कार्यकर्ते, पक्षाची अधिकृत घटना, लाखो प्राथमिक सदस्य आणि राजकीय निर्णय घेणारे सर्वोच्च नेतृत्व रचना। कपिल सिब्बल यांनी याच मुद्द्यावर सर्वोच्च न्यायालयात जोरदार युक्तिवाद केला। त्यांनी स्पष्ट केलं की विधिमंडळ पक्ष म्हणजे राजकीय पक्ष नव्हे। मागील काळात आलेल्या सुभाष देसाई प्रकरणात सर्वोच्च न्यायालयाच्या घटनापीठाने हे आधीच स्पष्ट केलं आहे की विधिमंडळातील आमदारांचा गट आणि मूळ राजकीय संघटना या दोन वेगवेगळ्या गोष्टी आहेत। जेव्हा एखादी व्यक्ती निवडणुकीच्या रिंगणात उतरते तेव्हा ती निवडणूक आयोगाकडे नोंदणीकृत असलेल्या पक्षाच्या चिन्हावर आणि पक्षाच्या सर्वोच्च नेत्याच्या नावावर मते मागते। नागरिक आमदाराच्या वैयक्तिक चेहऱ्यापेक्षा पक्षाच्या विचारसरणीला आणि पक्षप्रमुखांच्या नेतृत्वाला पाहून मतदान करतात। असं असताना जेव्हा काही आमदार पक्षात फूट पाडतात आणि विधिमंडळात बहुमत असल्याचा दावा करून आम्हीच खरा पक्ष आहोत असं म्हणतात, तेव्हा तो युक्तिवाद लोकशाहीच्या मूलभूत तत्वांच्या विरोधात ठरतो, असा युक्तिवाद सिब्बल यांनी केला। या संपूर्ण वादाचा कणा म्हणजे 2018 मधील पक्षाची घटना आणि नेतृत्व रचना। सुनावणी दरम्यान हा मुद्दा उपस्थित करण्यात आला की विधानसभा अध्यक्षांनी आपल्या निकालात 2018 मधील शिवसेनेची नेतृत्व रचना पक्षाच्या घटनेशी पूर्णपणे सुसंगत नाही असा निष्कर्ष काढला होता। याच आधारावर अध्यक्षांनी मूळ पक्ष कोणता हे ठरवण्यासाठी विधिमंडळातील बहुमताच्या निकषाला प्राधान्य दिले। यावर कपिल सिब्बल यांनी अत्यंत आक्रमक आणि कायदेशीर मुद्द्यांचा आधार घेत थेट सवाल उपस्थित केला आहे। जर 2018 मधील पक्ष घटनेनुसारच आणि पक्षप्रमुखांच्या नेतृत्वाखाली सर्व उमेदवारांना अधिकृत एबी फॉर्म देण्यात आले, जर त्याच नेतृत्वाच्या जोरावर सगळे आमदार निवडून आले, तर आज त्याच घटनेचा आणि नेतृत्वाचा लाभ नाकारून केवळ बहुमताच्या जोरावर एक गटच राजकीय पक्ष आहे असं कसं काय म्हणता येईल? जर पक्षप्रमुखांची नियुक्ती मान्य आहे, त्यांच्या नेतृत्वाखाली निवडणूक लढवली गेली हे मान्य आहे, तर त्यांच्या निर्णयाला किंवा अधिकाराला डावलून विधिमंडळात गटालाच सर्वस्व मानणं कायद्याचं कोणत्या तत्वात बसतं? 10व्या अनुसूचीनुसार आमदार त्यांच्या राजकीय पक्षाच्या नेतृत्वाने दिलेल्या व्हीपला आणि आदेशाला बांधील असतात। आमदार पक्षाला निवडत नाहीत, तर पक्ष आमदारांना निवडतो आणि तिकीट देतो। हा मूळ प्रवाहच उलटा फिरून अध्यक्षांनी निर्णय घेतला असा आक्षेप यावेळी घेण्यात आला। या संपूर्ण प्रकरणावर दुसऱ्या बाजूचे म्हणजेच सत्ताधारी किंवा बंडखोर गटाचे काय म्हणणं आहे हे समजून घेणं देखील तितकंच महत्त्वाचं आहे। दुसऱ्या बाजूच्या वकिलांनुसार लोकशाहीमध्ये आमदारांचे संख्याबळ हे सर्वोच्च असते, कारण हे आमदार जनतेकडून थेट निवडून आलेले लोकप्रतिनिधी असतात। जर पक्षाच्या बहुतांश आमदार आणि खासदारांचा पक्षाच्या तत्कालीन नेतृत्वावर विश्वास उरला नसेल आणि त्यांना वेगळा राजकीय निर्णय घ्यायचा असेल, तर त्याला डावलता येणार नाही। त्यांच्या मते विधिमंडळातील संख्याबळ हाच लोकशाहीचा सर्वात मोठा कौल असतो आणि राजकीय पक्षाच्या अंतर्गत लोकशाहीत आमदारांचे मत निर्णायक ठरावे। तसेच जर पक्षाची अंतर्गत रचना किंवा घटना अकार्यक्षम ठरली असेल किंवा काळानुरूप बदलली नसेल, तर बहुमताच्या आधारावर निर्णय घेणे हाच एकमेव कायदेशीर मार्ग उरतो, असा युक्तिवाद या बाजूने केला जातो। पण यावर सिब्बल आणि कायदेतज्ञांनी युक्तिवाद असा केला आहे, जर हा निकष अंतिम मानला गेला तर भविष्यात भारतातील कोणतीही राजकीय पार्टी सुरक्षित राहणार नाही। कोणताही श्रीमंत किंवा प्रभावी गट पैशाच्या किंवा सत्तेच्या आधारावर आमदारांना फोडून कोणत्याही पक्षाचा ताबा घेऊ शकेल आणि पक्षप्रमुखांचे अधिकार कागदावर उरतील।
हा प्रकार अप्रत्यक्षपणे पक्षपाताला आणि बंडखोरीला कायदेशीर मान्यता देण्यासारखा होईल अशी भीती व्यक्त केली जात आहे. हा केवळ शिवसेना किंवा महाराष्ट्रावर मर्यादित असलेला प्रश्न नाही. हा भारताच्या संपूर्ण संसदीय राजकारणाचा आणि लोकशाहीचा प्रश्न आहे. जर न्यायालयाचा अंतिम निर्णय विधिमंडळातील बहुमताच्या बाजूने झुकला तर त्याचे भारतीय राजकारणावर अत्यंत दूरगामी परिणाम होऊ शकतात. भविष्यात राजकीय पक्षांमधील आंतरिक शिस्त पूर्णपणे संपून जाईल. निवडणुकीच्या वेळी पक्षाच्या चिन्हावर निवडून आलेले प्रतिनिधी कधीही बंड करून स्वतःला पक्ष घोषित करू शकतील. सर्वसामान्य मतदार ज्या विचारसरणीला आणि नेत्याला मतदान करतो त्या मतांची किंमत शून्य होईल. म्हणूनच सर्वोच्च न्यायालयातील ही सुनावणी येत्या काळात भारताच्या राजकीय आणि कायदेशीर इतिहासात एक ऐतिहासिक टर्निंग पॉइंट ठरणार आहे. न्यायालय यावर कोणता अंतिम निर्णय देणार याकडे संपूर्ण देशाचं लक्ष लागलं आहे. थोडक्यात सांगायचं तर एका राजकीय पक्षाचे अस्तित्वच त्याच्या विचारसरणीत, घटनेत आणि पक्षप्रमुखांच्या नेतृत्वात असते. केवळ आमदारांच्या संख्येमध्ये नव्हे, एका नेत्याच्या अधिकाराला टाळून केवळ बंडखोर आमदारांच्या संख्येला पक्ष मानणे लोकशाहीच्या मूळ आत्म्याला छेद देणारं ठरू शकतो. हाच युक्तिवाद काल या प्रकरणात महत्त्वाचा ठरला आहे. याबद्दल तुम्हाला काय वाटतं? जेव्हा पक्षात फूट पडते तेव्हा खरा पक्ष ठरवण्याचा अधिकार कागदावरील पक्षाची घटना आणि पक्षप्रमुखांना असावा की विधिमंडळातील निवडून आलेल्या आमदारांच्या बहुमताला? तुमचं मत आम्हाला कमेंट्समध्ये नक्की सांगा आणि अशाच महत्त्वपूर्ण घडामोडींसाठी थोडक्यातला फॉलो आणि सबस्क्राईब करायला विसरू नका.